चला विद्यार्थ्यांना आता फक्त शेवटी 2 टेन्स आलेले आहेत. एक एक टेन्स आपण व्यवस्थित समजलेले म्हणजे समजून घेतलेले आहे. आता पण शेवटचे मोठी टेन्स आहेत, हे देखील तुम्ही समजून घ्या. चला तर 10 हा चौथा प्रकार जो आपण पाहत आहोत, तर याच्यातला 10 नंबरचा झाला. आता 11 नंबर 11 नंबरचा जो चौथा प्रकारचा जो टेन्स आहे तो आहे पास्ट. परफेक्ट कंटिन्यूअस. बरोबर आहे का? नाही आहे बरोबर. चला तर पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे सांगा पूर्ण चालू भूतकाळ. ह्याच्या रचना म्हणजे सूत्र लक्षात ठेवायचं. सूत्र म्हणजे रचना ते एकच आहे. चला फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो तर घ्या करता. सांगा आता पास्ट टेन्स आहे, मग इथे काय येणार? कर्त्यानंतर हॅड येणार. आणि मग हॅड नंतर काय येणार सांगा? हॅड नंतर माहित आहे तुम्हाला बीन येणार, बीचा बीन. आणि मग बीन नंतर काय येणार चालू काळ करण्यासाठी सांगा? V4 म्हणजेच ING फॉर्म. आणि मग इतर. काळ मोठा असल्यामुळे वाक्याची रचना मोठी होणार नाही का? चला तर घ्या तुमचे सुपरिचित वाक्यांच्या ज्या रचना आहेत. आय हॅड बीन रायटिंग म्हणजे मी लिहित आलेलो होतो. कधीपासून? सकाळपासून. सिन्स मॉर्निंग म्हणा, फ्रॉम मॉर्निंग म्हणा, मॉर्निंग सिन्स मॉर्निंग. समजलं? तर पहा आय हॅड बीन रायटिंग, मी लिहित आलेलो होतो. नंतर वी हॅड बीन रायटिंग, आम्ही लिहित आलेलो होतो. नंतरचा यू हॅड बीन रायटिंग, तू लिहित आलेला होतास. हॅड बीन रायटिंग, तुम्ही लिहित आलेल्या होत्या. नंतर हॅड बीन रायटिंग, शी हॅड बीन रायटिंग, इट had been writing, they had been writing, अशा पद्धतीचे आहेत. ते त्या ती म्हणजे त्यांनी. लिहित म्हणजे ते लिहित आलेले होते, म्हणजे ते त्या ती लिहित आलेले होते. जसं आता एक वाक्य एकदम समजून येईल तुम्हाला. आय हॅव बीन, हा इथं पास्ट टेन्सचा आहे. हॅव बीनचा इथं हॅड येणार, इथं हॅड येणार, हॅव नाही येणार. तर पहा आय हॅड बीन थिंकिंग. किती छान वाक्य पहा. आय हॅड बीन थिंकिंग, मी विचार करत आलेलो होतो. इथं जरी हॅव लिहिलं होतं पहिले, तर हॅवचा अर्थ काय होणार? मग
आय हॅव बीन रायटिंग, आय हॅव बीन थिंकिंग म्हटलं, आय हॅव बीन थिंकिंग हॅडच्या ठिकाणी हॅव म्हटलं तर मग मी विचार करत आलेलो आहे असं होईल. आणि आता हा पास्ट टेन्स असल्यामुळे आय हॅड बीन थिंकिंग म्हणजे मी विचार करत आलेलो होतो. तर 5 मिनिटं झालेले आहेत. शेवटचे जे जास्त उपयोगाचे नसले पण उपयोगाचे मात्र थोड्याफार प्रमाणात आहेतच. असं नाही की वाक्यरचना होत नाही. म्हणून ह्याही रचना व्यवस्थित तुम्ही लर्न करायचे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हेच वाक्य क्रियापद बदलावा. क्रियापद बदलवून तुम्हाला जो वाक्य पाहिजे आहे, शिकवत आलेलो आहे, शिकत आलेलो आहोत, जात आलेलो आहोत, एकंदरीत जे खूप वेळापासून क्रिया सुरू असते ते सांगण्यासाठी खूप वेळाची क्रिया पूर्ण होऊन समोर चालू राहते ती सांगण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. ठीक आहे. दॅट्स